की जर तुमची वाईट वेळ असेल तर तुम्ही पहिले तर आळशी होता सगळ्यात आधी. कोणत्याही गोष्टीमध्ये काय करायला लागलं तर अपयश होतं. मी पत्रिका तुम्हाला दाखवली आणि पत्रिका तुम्ही सगळी मला समजून सांगितली, पण उद्या जर समजा त्याला नजर लागली नाही तर काही झालं तर ते मला कसं कळणार? मला परत यावं लागणार की म्हणजे असं काय सिम्पटम्स असणार जे जाणवणार मला? त्याला पहिले तर त्याचं चैतन्य सगळं नाहीसं व्हायला लागतं, त्याला गिडीनेस यायला लागतो, आळशी व्हायला लागतो. कोणी पण जातं, कोणाबरोबर पण हे घडतं की जर तुमची वाईट वेळ असेल तर तुम्ही पहिले तर आळशी होता सगळ्यात आधी. काही न करण्याचा म्हणजे काही न करण्याची इच्छा व्हायला इच्छाच नाही, लागते. उत्साह पूर्णपणे संपतो, सारखी झोप येते, मरगळल्यासारखं वाटतं. कोणत्याही गोष्टीमध्ये काय करायला लागतं तर अपयश होतं किंवा तुम्हाला 4 चकरा मारायला लागतात एखाद्या गोष्टीसाठी. जे एका झटक्यात होतं काय काय लोकांचं, तर ते नंतर 4-4, 5-5 चकरा मारून पण होत नाही. तुम्हाला सारखा राग यायला लागतो, ओके. तुम्ही चिडचिड करायला लागता, प्रत्येकावरती खेकसायला लागतं. हे सगळे सिम्पटम्स आहेत. तुम्ही स्वतः पण जर विचार केला तर कळतं की आपली वेळ खराब आहे, तर तिथेच थांबावं आणि पहिलं काम करावं तर नम्रपणा घ्यायला सुरुवात करावी. त्यामुळे काय होतं की शनीमुळे वाईट गोष्टी घडतात असं आपण म्हणतो. शनी हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे पत्रिकेमध्ये. शनीमुळेच पैसे आहेत, शनीमुळेच नेम आहे, शनीमुळेच फेम आहे. ओके. कर्माचा कारक त्याला म्हणतो आणि बदलाचा पण कारक. जसं लहानाचं आपण मोठं होतं तर शनीप्रमाणेच होतो ते. बरोबर. शनीच बदल घडवत जातो. तर शनी वाईट असतो असं हेच चुकीचा समज आहे. कधी कधी काय होतं की शनीचं भ्रमण करावं असतं. ओके. जेव्हा गोचर म्हणतो आपण की आकाशामध्ये ग्रह जेव्हा जातात, जसं आता मीन राशीमधून शनीचं गोचर चाललेलं आहे, तर तो शनी खराब नाही आहे. पण जर ओरिजिनल शनीचा आणि त्या पत्रिकेमधल्या शनीचा म्हणजे आता जो जाणार आहे हा जर कुयोगत असेल तर शनी चांगलं फळ देणार नाही. परत त्या ज्या राशीचा स्वामी आहे मीन राशीचा त्याचे आणि शनीचे जर अधिक चांगले संबंध नसतील तरी पण शनी चांगलं फळ नाही देणार. अच्छा. आपण ते चांगले फळ असणार तर तुम्हाला म्हणजे चांगले योग असतील तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार 100%. हे नेहमीच बघितलं गेलेलं आहे. शनीला सगळ्यात जास्त आवडतं नम्रपणा. मग नम्रपणा घ्या, त्यानंतर तुम्हाला मार्ग मिळाला तरी सुरुवात होतात. मग त्यानंतर कोणाचा सल्ला घ्या, त्यावरून तुम्हाला कळेल की माझं काय खराब चाललं आहे, त्याप्रमाणे त्याचे उपाय करून घ्या. अच्छा.